नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. इथं टरबूज लावलेलं आहे आणि डुकरांचा त्रास आम्हाला इतका आहे का तुम्हाला सांगू पण शकत नाही. तर आम्ही असं काय केलं असं डुकरासाठी, कारण माहीत आहे का, खूप सारे उपाय करून थकलो. जसं की धुनी लावली, पट्ट्या लावल्या ज्यानं डुकरं येणार नाही म्हणून, पट्ट्या पण लावल्या आणि औषधी ते काय जे पारधी लोक राहतात बेड्यावरचे, ते डुकरासाठी काहीतरी हे ठेवतात, ते पण करून पाहिलं, पण डुकराचा काही त्रास आम्हाला कमी झाला नाही. मग आम्ही असं काय केलं की ज्यांना आमचा डुकराचा त्रास थोडा कमी झाला, तर चला दाखवते तुम्हाला. या वर्षीच्या ह्या ड्रिपच्या नळ्या आहेत, ज्या आता काही यावर्षी कामी पडत नव्हत्या, तर बांबू गाडून ड्रिपच्या नळ्या लावल्या. बघा, बांबू म्हणजे छोटे छोटे हे काड्या आहेत, ह्या गाडल्या आणि त्याच्यावर ड्रिपच्या नळ्या लावल्या. जसे तार लावतो ना आपण, कंपाऊंड करतो तसं. आणि आमच्या इथं क्राफ्ट कवर पण होतं. गेल्या वर्षीचं टरबूज झाकायसाठी आणलं होतं, थंडी खूप होती त्याच्यामुळे क्राफ्ट कवर होतं, तर त्याने असं मग कंपाऊंड केलं. बघा, आहे की नाही. आता तिकडचं काही तुम्हाला दिसणार नाही कारण तुरीचे तास मधात आहेत, पण अशा पद्धतीचं आम्ही घरगुती जुगाड केलं. तुम्हाला आमचं जुगाड कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे कसं आहे ना, तारं पण विकत घ्यायचं काम पडलं नाही आणि क्राफ्ट पेपरही असेच परवडलेले होते हे, तर ते असे उपयोगी आणले आम्ही. बघा, आणि यालाच म्हणतात कम्मे बम आहे की नाही. आणि गव्हाच्या बाजूनं इकडे पण 4 बेड होते, तर याला क्राफ्ट पेपर कमी पडलं होतं, त्याच्या ड्रिपच्या नळ्या लावलेल्या आहे इथं. मग बघा, आणि हे पूर्ण गहू ज्वारी पूर्ण याला कंपाऊंड केलेलं आहे. ज्वारी छोटी आहे आणि आमच्या गाईच खूप त्रास देत होत्या ज्वारीला, त्याच्यामुळे मग आम्ही पूर्ण ज्वारी, गहू आणि हे टरबूज याला